ज्याच्या नशिबात आहे जेवढं त्याला मिळेल तेवढं. हात वर करा मित्रांनो, आपल्या जागेवरून बिलकुल कोणी हलणार नाहीये. हा तर तुझा डायलॉग होता ना. नाही अरे इथं काका असताना कोणी मी चोरी करू शकत नाही. वा काका, तुम्ही तर कमालच केली. पण तुम्ही कपाटातून कसे आलात? दिसलातच अरे नाही. इथं खोजीची कमाल आहे. अरे तू डंका चोर असला तर मी सरडा हेर आहे. या स्प्रेच्या मदतीनं कुठल्या बी गोष्टीचं रूप घेऊन लपून राहू शकतो मी. चल आता पोलीस ठाण्यात. जंगलात नाचणारा मोर आणि शहरात चालाक चोर, त्याला कोणी पकडू शकत नाही. टिडी टिडी टडाडी. श्रीमान, घरात खूप असेल घाण आणि रोज अंघोळीला होत असाल हैराण, तर घेऊन आलोय खास तुमच्यासाठी रंगीबेरंगी परफ्युम्सचं दुकान. अरे वा, तू तर चालतं फिरतं दुकानच आहे, पण मला परफ्यूम नकोय, कळलं? थांबा तर. वाज घ्या, वाज घ्या. वाज घ्यायला पैसे नाही लागत श्रीमान. अरे असा घरात कशाला घुसतो रे भाऊ? एक ग्लास पाणी पाजा काका, घशाला खूपच कोरड पडली आहे माझ्या. पाणी आता घेऊन येतो. हा हे घे तुझं पाणी. हा अरे हा गेला कुठं? अरे हे काय? हे बघ पुतण्या, डंका आणि ढोलकी येत आहेत. पण कालच त्यांना आपण पकडलं होतं ना, पोलीस ठाण्यावरनं पळाले. आज नाही सोडायचं त्यांना. आज तर काका पुतण्या नाहीयेत. आज तर मजा येईल. असं वाटतं चुकून लागले. मला पण लय मजा येते. अरे पुतण्या, त्यांना मी दिसतोय काय? अरे होय ना काका, आम्ही तुला बघू पण शकतो. काका, हा स्प्रे काही काम करत नाहीये. काका, हा माझा स्प्रे नाहीये. अहो याच्यामध्ये कुणीतरी कांद्याचं पाणी टाकलंय. हे कसं होऊ शकतं? काका, तुम्ही या स्प्रे विषयी कोणाला सांगितलं होतं का? नाही रे बाबा. मग खऱ्या बाटली सारखी दिसणारी ही खोटी बाटली कुठून आली? हा आलं. कोण आलं? अरे लक्षात आलं. अरे त्या परफ्यूम बनवणाऱ्यानं या काकाला मामा बनवलाय. परफ्यूम वाल्याने परफ्यूमचा चुकीचा उपयोग करण्याआधी आपण त्याला पकडलं पाहिजे. हॅलो बंदुकिनी ताई. काका पुतण्या, कुठं आहात तुम्ही? शहरामध्ये चोऱ्या होतायत. कधीपासून होतायत चोऱ्या? अरे काल संध्याकाळपासून कंप्लेंट वर कंप्लेंट येतात. मला तर काय भी कळना पुतण्या. तो चोर तर चोरी करताना दिसत भी नाही बघ. काल संध्याकाळपासून आणि तो चोर दिसत नाही. काकांच्या घरातून तो स्प्रे काल संध्याकाळी चोरीला गेलेला. याचा अर्थ तो चोर परफ्यूम विकणारा सेल्समॅन आहे. मग आता काय करायचं पुतण्या? कसं पकडायचं त्याला? या सरड्याला पकडण्याचा एक प्लॅन आहे माझ्याकडे, पण तुम्हा सगळ्यांना माझी मदत करावी लागेल. हे कसं काय पुतण्या? ठीक आहे, ऐका. ओके पुतण्या. अरे सगळ्यांनी कान देऊन ऐका. भल्लाजीच्या ऑफिस मधल्या करोडो रुपयांच्या हिऱ्यांना आज संध्याकाळी 5 वाजता बँकेच्या तिजोरीत नेऊन ठेवायचंय. कोणी भी त्या वेळेला बाहेर दिसता कामा नये. काय रे पुतण्या,
हा एवढा खर्च का करतोयस? हा, तुला काय वाटतं ते चोर हिऱ्यांची बातमी ऐकून नक्की येतील? हा, येईल येईल, नक्की येईल. ओ भल्लाजी, हा खोजीचा खास शोध आहे. हा स्पेशल पेंट आहे. तो फक्त रेडियमच्या उजेडातच दिसतो. मग त्याला इथे का लावतोयस? हा, चोर चोरी करण्यासाठी ग्लॅमोफ्लेक्स स्प्रेचा उपयोग करेल. असं केल्यावर हा कलर त्याच्या शरीरावर लागेल आणि आपण त्याला पाहू शकू. अरे हे काय? ती हिऱ्याची बॅग कुठे गेली? अरे अरे, मला वाटतं काहीतरी करा. बंदूक नेत आहे. लाईट्स ऑफ करा. काका, दरवाजा बंद करा. लेझर लाईट्स, आता दाखवा तुमची कमाल. काका, चोर सापडला. तो बघा तिथे. अरे कुठे? इथे तर संपूर्ण अंधार आहे. पकडलं, धरलं मी. करते. अरे काका, तुझ्या पगारातून 100 रुपये काढ. काका, हा तर चालाक चोर आहे. अरे चंद्या, चल लवकर. टेन्शन नका घेऊ बंदुकीनी ताई. त्याला लपायचं जरी असेल तरी तो लपू नाही शकत, कारण त्याच्या बॉडीवर पेंट लागलाय. बाय. पुतण्या, हा घे अँटीडॉट. यामुळे त्याची अदृश्य होण्याची शक्ती कमी होईल. थँक्यू खोजी काका. अरे मला येडा बनवून तो स्प्रे माझ्याकडून चोरून घेतला तू. थांब, आता दाखवतोस तुला. अरे यक्का बुकीत बुक न करीन तू आता आम्हाला दिसायला लागलाय. अरे पुतण्या, हे काय झालं? हा तर सगळा लोखंडाचा बनला आहे. खोजी काका, हे काय झालं? मला वाटतंय केमिकल इम्बॅलन्स झालंय. माझ्या अँटीडॉट मुळे त्याची अदृश्य होण्याची शक्ती कमी झाली, पण त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शक्ती मिळाली. अरे पुतण्या, हा तर सगळ्यांचा बँड वाजवतोय. लवकर काहीतरी डोकं चालव. आयडिया. हा जर लोखंडाचा झालाय तर तो पाण्यात तरंगू नाही शकणार. काका, बंदुकीनी ताई, याला नदीच्या पुलाकडे घेऊन या. तुझ्यात हिम्मत असेल तर मला पकडूनच दाखव. थांब तू. ये ये, पकड मला. काय फायदा एवढी शक्ती असून? तू साध्या लहान मुलाला नाही पकडू शकत. ये ये, पकड मला, पकड. ये ये ये. वार पुतण्या, काय डोकं चालवलंय तू? वाईट कामाचा वाईट परिणाम, हो की नाही काका? होय पुतण्या.